कोरोना काळातील कथित बीएमसी खिचडी घोटाळा ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक झालेली आहे। सूरज चव्हाणांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जात आहे। ईडीनं गेल्या 8 दिवसांची पोलीस कोठडी सूरज चव्हाणची मागितलेली आहे। कोठडीला सूरज चव्हाणच्या वकिलांचा विरोध आहे। सूरज चव्हाणवरील आरोपांना कोणताही पुरावा नाही असं सूरज चव्हाणच्या वकिलांचं म्हणणं आहे। सूरज चव्हाण यांच्या वकिलांनी कोर्टात असा युक्तिवाद केला आणि पोलीस कोठडी मिळू नये असं वकिलांनी म्हटलेलं आहे। सूरज चव्हाण याला अटक झालेली आहे, ईडीकडून अटक झाली आहे। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं। कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे सहयोगी मित्र परिवार या लोकांनी खाल्ली, त्यासाठी सूरज चव्हाणची अटक मी मागणी केली आहे ईडीकडे की ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे। हे पैसे त्यांना कसे मिळाले? ईडीनं 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे सूरज चव्हाणचे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? काल अटक झाली आहे ईडी करून सूरज चव्हाणला, आज कोर्टात हजर करण्यात आलं, काय अपडेट? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे खरं तर सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू विभागाने ही तक्रार नोंदवली होती। खिचडी वाटपाचे कंत्राट जवळपास 6,37,00,000 रुपयाला देण्यात आलं होतं। या पूर्ण कंत्राटामध्ये खिचडीचं बिल फुगवून मागवलं। जे 250 ग्रॅम वजनाचं खिचडीचं पाकिट होतं ते केवळ 125 ग्रॅम असल्याचा आरोप केला गेला। या सगळ्या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये संगीता हंसनाळे ज्या उपायुक्त होत्या बीएमसीच्या, यांचीही चौकशी करण्यात आली आणि त्यातनं बरीच माहिती मिळाली। फोर्स1 कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आणि या फोर्स1 कंपनीशी संबंधित सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांची चौकशी ईओडब्ल्यूने केली। याच आधारावर ईडीनं ईसीआर दाखल केला आणि या दाखल केलेल्या ईसीआरच्या चौकशीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारची माहिती सगळी समोर यायला लागली। जे स्टेटमेंट सगळं समोर आलं, त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सुद्धा सूरज चव्हाण यांचा फोर्स1ची कनेक्टिव्हिटी आहे हे सुद्धा लक्षात आलेलं आहे। आता 8 दिवसांची ईडी कोठडी ईडीनं मागितलेली आहे। नियमित कोर्ट जे आहे न्यायमूर्ती एम जी देशपांडे हे सुट्टीवर असल्यामुळे दुसऱ्या कोर्टामध्ये हे पूर्ण चालू आहे। कोविड काळामध्ये गरिबांना खाऊ गरजूंना हे अन्न देण्यात होतं। माफक दरात या कंत्राटदारांना खिचडी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना प्रचंड मोठा नफा झालाय अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर येते। या जवळपास 3,64,00,000चा नफा यांनी मिळवलाय। आणखीन 8,64,00,000चं हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना देण्यात आलेलं होतं आणि 33 रुपये बीएमसी त्यांना देत होती, पण हे खरेदी मात्र 16 रुपयाने करत होते। अशा प्रकारची सुद्धा माहिती सगळी समोर आली आहे। आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जवळपास अंतिम टप्प्यात आहे। सूरज चव्हाणला किती दिवस ईडी कोठडी मिळते हा प्रश्न काही मिनिटातच संपू शकतो। नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल। आणि आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, पोलीस कोठडी नाही, ईडीनं काल अटक केलेली आहे, त्यामुळे ईडी कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। सूरज चव्हाणला ईडी कोठडी मिळावी अशी मागणी होते आहे।